हाय गाईज, नेचर डॉक या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा. तर आपण याआधी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की संस्कृत या विषयाचा आपण BMSमध्ये जो सिलेबस आहे तो आपण समजून घेतला आहे. तर या सेकंड व्हिडिओमध्ये आपण टॉपिक वाईज सुरू करणार आहोत. तर त्यामध्ये सर्वात प्रथम वर्णमाला आणि माहेश्वर सूत्र. म्हणजे हा सिलेबस कॉपी म्हणजे ज्याप्रमाणे टॉपिक्स दिले त्याप्रमाणे आपण कव्हर करणार आहोत. तर त्यामधला सर्वात प्रथम टॉपिक म्हणजे तो म्हणजे माहेश्वर सूत्र. पण माहेश्वर सूत्र आणि त्यासोबतच आपल्याला कोरिलेटिव्हली जर गरजेचं असेल ते म्हणजे काय तर वर्णमाला. त्यामुळे आपण वर्णमालेपासून सुरुवात करूया. कोणत्याही भाषेची सुरुवात ही त्याच्या एकदम बेसिक पायापासून आपण करणार. तर वर्णमाला. वर्णमालामध्ये आपल्याला जसे माहिती आहे त्याप्रमाणे स्वर पण असतात आणि व्यंजन पण असतात. तर संस्कृतमध्ये किती स्वर असतात? तर संस्कृतमध्ये एकूण 13 स्वर सांगितलेले आहेत आणि तेच व्यंजन एकूण 33 व्यंजन सांगितले, 33 व्यंजन सांगितलेले आहेत. तर वर्णमाला त्यामध्ये स्वर आणि व्यंजन. स्वरामध्ये पण त्याचे 3 प्रकार सांगितले. आता जे 13 जे डिव्हाईड केलेत आपण ते 13 स्वर त्यामध्ये पण त्यांनी प्रकार सांगितलेले आहेत. जसं की ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. यांचा अर्थ काय? ऱ्हस्व स्वर मीन्स आपण जेव्हा उच्चारण करतो अ, इ, उ, ऋ, लू मीन्स एकदम फास्ट रॅपिडली होतात म्हणून ऱ्हस्व म्हणजे अल्पशा प्रमाणामध्ये होणारे उच्चारण होणारे. दीर्घ म्हणजे ज्यांना उच्चारण करण्यासाठी वेळ लागतो. जसं की आ, ई, उ, ऋ मीन्स यांना आपण दीर्घ उच्चारण यांचं दीर्घ करतो म्हणून दीर्घ. आणि संयुक्त. संयुक्त म्हणजे काय? तर 2 स्वर एकत्र येऊन जे तयार झालेत त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. कळालं? जसं की ई प्लस अ हा जर मिळाला तर हा ए तयार झालाय. म्हणजे हे दोघांचं संयुक्तीकरण म्हणजे हा ए आहे. त्यामुळे ई प्लस अ मीन्स ए. ओके. त्यामुळे याला हे संयुक्त स्वरोच्चार कोणते? ए, ऐ, ओ आणि औ हे 4 संयुक्त स्वर. त्याचप्रमाणे पुन्हा आपल्याला इथे दिसेल की यांनी अजून स्वरांचे 2 टाइप सांगितलेले आहेत. जसे की त्यांनी सांगितलं इथे आपल्याला अयोगवाहो आणि अयोगवाहोमध्ये 2 सांगितलेत. चौथा टाइप म्हणून स्वरांचा. त्यामध्ये विसर्ग आणि अनुस्वार. जसे की आपलं आणि हा असते मराठीमध्ये त्याचप्रमाणे इथे संस्कृतमध्ये विसर्ग आणि अनुस्वार. ओके. याप्रमाणे इथे स्वरांचे वर्ण आलेले आहे. तसेच जर आपण बघायला गेलो तर आता व्यंजन. व्यंजन किती सांगितलेत? 33. ओके. तर व्यंजनामध्ये व्यंजन डिव्हाईड करताना बरोबर 5-5 च्या आधी ग्रुपने गेले. म्हणजे क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. मीन्स प्रत्येक आता आपण जर वर्ण बघितलेत आणि यांची सुरुवात बघितली च, क, च, ट, त आणि प. तर तो प्रत्येक वर्ण त्यांचा वर्ग दर्शवतोय. म्हणजे जे पहिले 5 लेटर आहेत क, ख, ग, घ आणि ङ. तर हे 5 लेटरचा वर्ग कोणता? तर क. नंतरच्या 5 चा क, च वर्ग. नंतरच्या 5 यांचा ट वर्ग. नंतरच्या 5 यांचा त वर्ग. आणि जे नंतरचे 5 आहेत त्यांचा प वर्ग. ओके. आणि या सर्व वर्गांना मिळून स्पर्शानी अशी संज्ञा प्राप्त होते. त्यानंतर जे शेवटचे सांगितलेले आहेत जसे की य, र, ल आणि व याला अंतस्थानी म्हणतात आणि श, श, स, ह याला उष्मानी अशी संज्ञा दिलेली आहे. हे फक्त कॅज्युअल लक्षात ठेवा. पण हे वर्ग लक्षात ठेवा. कोणत्या वर्गामध्ये कोणते वर्ण येतात. ओके. कारण ते पुढे पण आपल्याला काम येईल. जेव्हा आपण संधी शिकू तेव्हा समास शिकू. आपण या प्रत्येक गोष्टींचा आपल्याला पुढे फायदा होणार आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची ती म्हणजे आता जे शेवटचे हे जे 5 वर्णाक्षर सांगितले आहेत म्हणजे आपण इथे बघतोय की हा ग, य, न, न आणि म. हे जे 5 सांगितलेले आहेत. तर हे 5 काय आहेत? तर यांना म्हणतात अनुनासिक. अनुनासिक. अनुनासिक का म्हणतात यांना? ह्या 5 यांना तर हे जे 5 सांगितलेले आहेत, हे 5 आपण उच्चारण करताना नाकातून अनुनासिका म्हणजे नाकावाटे, नासिकावाटे यांचं उच्चारण होतं. म्हणून यांना अनुनासिक अशी संज्ञा प्राप्त होते. त्याच्यामध्ये कोणकोणते? ग, य, न, न, म. म्हणजे श्वासावाटे आपण हे जास्त यांचं उच्चारण होतं म्हणून याला अनुनासिक अशी संज्ञा प्राप्त होते आणि प्रत्येक वर्गाचा म्हणजे शेवटचं अक्षर. ओके. तर वर्णमाला ही मग एकदम योग्यप्रमाणे आपण एक्सप्लेन केली आहे. तर यामध्ये पुन्हा एकदा रिवाईज करून देतो. वर्णमालेमध्ये स्वर आणि व्यंजन. स्वर सांगितलेत 13 आणि व्यंजन सांगितलेत टोटल 33. टोटल 46 वर्णाक्षर. ओके. तर त्यामध्ये ह्रस्व, दीर्घ आणि संयुक्त स्वर. ह्रस्व स्वर 5, दीर्घ 4 आणि संयुक्त 4. अयोगवाहूमध्ये सांगितलेत विसर्ग आणि अनुस्वार. ओके. त्यानंतर इथे वर्णन केलेल्याप्रमाणे व्यंजन दिलेले आहेत. व्यंजनामध्ये आपण 5 वर्ग बघितलेत. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग आणि त वर्ग आणि प वर्ग याला सगळ्यांना स्पर्शाने ही संज्ञा प्राप्त होते. तर य, र, ल, व याला अंतस्थानी म्हणतात आणि श, श, स, ह याला उष्मानी असे म्हणतात. ओके. तर वर्णमाला हा टॉपिक आपला झाला.
क्लिअर. आपण तर आता नेक्स्ट बघणार आहोत तो म्हणजे माहेश्वर सूत्र. तर माहेश्वर सूत्रामध्ये एकूण 14 सूत्रांचे वर्णन केलेले आहे. ह्या 14 सूत्रांना मिळूनच माहेश्वर सूत्र असे म्हणतात. याला अजून नाव दिलेले आहेत. त्याला अजून शिवसूत्र असे सुद्धा म्हणतात. शिवसूत्र. तसेच याला पाणिनीय वर्णसूत्र, पाणिनीय वर्णसूत्र असे सुद्धा नाव दिलेले आहेत. का शिवसूत्र नाव का दिले असावं याला? तर असं एक गोष्ट आहे की आचार्य म्हणतोय भगवान शंकरांच्या डमरू वादनातून जेव्हा त्यांना राग आला होता तेव्हा त्यांनी जे डमरू वादन केलं त्या डमरू वादनातून या 14 स्वरां 14 जे सूत्र आहेत या 14 वर्गातील जे वर्ण आहेत त्यांचं वादन म्हणजे ते बाहेर निघाले होते त्यांच्या डमरू वादनातून, म्हणून त्याला शिवसूत्र म्हणतात. आणि आचार्य पाणिनीने ते वर्णन केले म्हणून त्याला पाणिनीय वर्णसूत्र ओके असे नाव दिलेले आहे. तर हे 14 सूत्र कोणते आहेत समोर येणारे? तर हे टोटल 14. त्यामध्ये पहिला अ इ उ न रूर लुक ए ओंग ए औच हयवरट लन यमंगननम झभय घडदश जबगडदश ख फ छ ठ त चटतव कपय शशसर आणि हल. एकूण 14 सूत्रांचं वर्णन केले आहे. आणि हा 14 सूत्रामध्ये हा प्रत्येक असं जे लाईनमध्ये दिलंय पण हे प्रत्येक एक लाईन नसून हे प्रत्येक एक वर्ण आहेत तोडून असे कॉमा करून आपण ज्याप्रमाणे तो लिहू शकतो तसं दाखवतो तुम्हाला त्याप्रमाणे. बघा यामध्ये दिल्याप्रमाणे माहेश्वर सूत्र हे 14 आहेत. जसं की ते अ इ उ न रुर लु क ए ओंग ए ओ ए ऐ औ च हय वर ट ल न यमंगन नम झ भय घढधश ज भ गडदश ख फ छ ठ थ चटतव कपय शशसर आणि हल. आणि हे 14 आपल्याला मुखोद्गत पाठ असणं एकदम गरजेचं आहे, कारण याचा पुढे येऊन भरपूर आपल्याला उपयोग आहे संधी समास इतर वेगवेगळ्या गोष्टींसाठी संस्कृतमध्ये. जेव्हा आपण ते नेक्स्ट टॉपिक शिकू तेव्हा आपल्याला कळेल. तर त्यासाठी हे येणं आपल्याला मस्ट आहे, मस्ट. तर हे पाठ आणि हे पाठ करताना हे क्रम वाईज म्हणजे 1 2 3 4 या सिक्वेन्स वाईजच ते आपल्याला पाठ करावे लागतात. आणि एकदा जिभेला वळण झालं की ते आपल्याला होऊन जातं. रोज म्हणून म्हणून आपलं हे पाठ होऊन जातं. ओके, त्यासाठी चिंता करण्याची गरज नाही. फक्त एक रोज एक रॅपिड रिडिंग किंवा एक रीड करायचं एकदम, आणि ते पण एकदम सुवाच्य आणि एकदम स्पष्ट शब्दांमध्ये, कारण की जिभेला आपल्याला तेच वळण पडतं. जेव्हा आपण लिहायला तो मग चुकून जर आपण ते तेव्हा जर का यांचं वर्णन करताना किंवा वाचताना चुकवले असतील तर ते लिहिताना पण चूक होते. आणि त्यातलं एक जरी वर्ण चुकला तरी आपले पेपरमध्ये मार्क कट होऊ शकतात. आणि हा 5 मार्काला एक सिंपल क्वेश्चन म्हणून हमखास आपल्याला युनिव्हर्सिटीला एक पडतो की माहेश्वर सूत्रातील वर्ण लिहा. प्रत्याहार देतात, आपण बघू प्रत्याहार काय असतो ते त्यामध्ये प्रमाणे हे लिहावं लागतं. ओके चल, तर आता आपण बघू समोर यामध्ये काय काय दिलंय. तर अ इ उ न म्हणजे यातला अ इ उ आणि न रूर लुक असे प्रत्येक वर्ण आहेत. तर आपण एक वर्णन करू शकतो, म्हणजे एक बघू शकतो, एक एक ऑब्झर्वेशन करू शकतो या चार्टमध्ये की यामध्ये स्वर कुठपर्यंत आलेले आहेत बघा बरं. तर अ इ उ न रूर लुक ए ओंग ए औ बस इथपर्यंत. नंतर हय वर टल हे सगळे व्यंजन आहेत. म्हणजे इथपर्यंत हे सगळे काय आलेले आहेत स्वर. ओके, स्वरांचं वर्ण आलं यामध्ये. तर यालाच म्हणतात स्वर प्रत्याहार. काय म्हणतात त्याला? प्रत्याहार. मी सांगितलं एक संज्ञा आहे. आपण संज्ञा प्रकरण जेव्हा बघू तेव्हा इन डिटेल बघू की प्रत्याहाराची डेफिनेशन काय, प्रत्याहार म्हणजे काय, प्रत्याहार कशी लिहायचे वगैरे. पण एक एक वरतून वरतून आयडिया देतोय की स्वर प्रत्याहार म्हणजे काय. तर अ पासून तर च पर्यंतचे हा जो ग्रुप आहे या ग्रुपमधील जे वर्ण आहेत हे सर्व काय आहेत तर ते आहेत स्वर, म्हणून याला म्हणतात स्वर प्रत्याहार. आणि ह्या स्वर प्रत्याहाराला दुसरं नाव काय मग, तर अ पासून तर च पर्यंत, म्हणून अ च प्रत्याहार, अच प्रत्याहार. आणि अच प्रत्याहाराचा आपण काय म्हणतो मग, स्वर प्रत्याहार. कळालं? तर नेक्स्ट आता आपण स्वर तर बघितलेत. तर व्यंजन कुठपासून आहेत, 5 पासून तर 14 पर्यंत. यामध्ये कुठेच आपल्याला स्वर दिसणार नाही, हे सर्व व्यंजन आहेत. म्हणजे ह पासून तर ल पर्यंत, म्हणून हल प्रत्याहार हा काय झाला तुमचा व्यंजन प्रत्याहार. ओके, हल प्रत्याहार झाला व्यंजन प्रत्याहार. कुणाला माहित नसेल प्रत्याहार काय म्हणजे लिहून दाखवतो प्रत्याहार. ओके, प्रत्याहार ही एक संज्ञा आहे, आपण ते शिकणार की प्रत्याहार म्हणजे काय. ओके, त्याचं टेन्शन न घेऊ, आपण संज्ञा प्रकरण जेव्हा सुरू होईल तेव्हा सांगेल, आणि प्रत्याहार कसा लिहायचा ते पण सांगेल. आता अजून एक संज्ञा यामध्ये वर्णन करतो, तर ती आहे इतसंज्ञा. इतसंज्ञक वर्ण अशी एक संज्ञा आहे. म्हणजे तर त्यामध्ये इतसंज्ञक वर्ण म्हणजे काय, इत म्हणजे काय. तर आपण बघा प्रत्येक इथे जे चार्टमध्ये दिले प्रत्येक सूत्राच्या शेवटी एक पाय तोडलेला वर्ण आहे, म्हणजे एक हलंत ज्याचा पाय तुटलेला आहे असा वर्ण दिलेला आहे.
ओके. म्हणजे अर्धा वर्ण आहे, पूर्ण आहे का तो नाही. तर जो प्रत्येक अर्धा वर्ण आहे त्याला जी संज्ञा प्राप्त होते त्याला म्हणतात इतसंज्ञक वर्ण. मग जर का आपल्याला इतसंज्ञक वर्ण लिहायला सांगितलेत माहेश्वर सूत्रात तर ते कोणते असतील? न, क, ग, च, ट, न, म. ओके. या टाईपमध्ये हे सर्व हे झाले इतसंज्ञक वर्ण. ओके. ही इत नावाची एक संज्ञा आहे. ओके. बस एवढंच लक्षात ठेवा. जास्त काही नाही. पुन्हा आपण जेव्हा संज्ञा प्रकरण असेल त्यामध्ये बघू. तर आता एक आयडिया, आता एक प्रत्याहार तुम्हाला सांगितले त्यामध्ये एक सांगतो की प्रत्याहार नेमकं काय. तर प्रत्याहार काय असतं, तर एक आपण एक बघितलं तेच एक्झाम्पल आपण बघू की अ पासून तर च पर्यंत हे एक प्रत्याहार आहे. अच प्रत्याहार हा कोणता प्रत्याहार आहे? हा स्वर प्रत्याहार आहे. बरोबर. हा कोणता प्रत्याहार आहे? तर हा स्वर प्रत्याहार आहे. तर अच प्रत्याहारामध्ये कोणकोणते वर्ण येतात? इतसंज्ञक वर्ण सोडून. म्हणजे अ आणि च हे जे दिलंय यामध्ये अ पासून तर च पर्यंत जे पण वर्ण येतात ते त्या प्रत्याहारातील वर्ण अक्षरेच. म्हणजे आता मला जर का अच प्रत्याहार लिहायचा आहे तर अच प्रत्याहारामध्ये कोणकोणते वर्ण असतील? च पर्यंत. पण मी हलंत वर्ण लिहिणार नाही. म्हणजे इथं संज्ञक वर्ण न लिहिता वर्ण आपल्याला लिहायचे असतात. जसं की अ, मग नंतर ई, ऊ. न लिहायचा का? नाही. कारण न काय आहे? हलंत आहे म्हणजे इथं संज्ञक आहे. अ, ई, ऊ. न नाही लिहायचा. रू, त्यानंतर लू. क नाही लिहायचा कारण क पण हलंत आहे. रू, लू, क. नंतर ए, ओ, अंग. अंग पण लिहायचा नाही कारण तो पण इथं संज्ञक आहे. त्यानंतर ऐ आणि शेवटी औ. याप्रमाणे हे टोटल जे वर्ण असतात यामध्ये दिलेले आपल्याला. ओके. कोणते? तर आपण बघू शकतो यामध्ये दिलेले आपल्याला जे वर्ण आहेत कोणते हे टोटल हे काय आहेत? तर हे अच प्रत्याहारातील वर्ण आहेत. ओके. तर अच प्रत्याहारातील वर्ण आपल्याला असे दिलेले असतात यालाच आपण म्हणतो प्रत्याहार. म्हणजे ह्या सर्वांचं ग्रुप, एक ग्रुप हा फक्त आपण या 2 लेटर्समध्ये बसवला म्हणजे आपल्याला एवढे वर्ण बोलायची गरज आहे का? नाही. ते आपण फक्त अच नाव बोललं तर त्या अच नावामध्ये हे सर्व वर्ण आहेत एवढं आपल्याला कळून जातं. ह्याच शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणजे ॲब्रिव्हिएशन एखाद्या गोष्टीचं आपण जे तयार करतो त्याला संस्कृतमध्ये किंवा संस्कृत व्याकरणामध्ये त्याला प्रत्याहार ही संज्ञा प्राप्त होते. कळालं? ओके. या प्रकारे प्रत्याहार वर्णन केलेला असतो. बस एक साधारणतः आयडिया दिली फक्त. आपण प्रत्याहार पुन्हा इन डिटेल बघणार आहोत समोर संज्ञा प्रकरणामध्ये. परत एकदा हे 14 सूत्र. ओके. कोणते एकदा लास्ट रीडिंग करू आपण याची मग नेक्स्ट. ओके. अ युन रुरलुक ए ओंग ए औच हयवरट लन यमंगन नम झभय घडदश जब घडदश ख फ छ ठ द चटतव कपय शशसर आणि हल. ओके. या प्रकारे टोटल 14 माहेश्वर सूत्रांचं वर्णन आहे. त्याला शिवसूत्र किंवा त्यालाच पाणिनीय वर्ण सूत्र असे म्हणतात. टोटल 14 असतात आणि हे वर्ण यामध्ये दिलेले असतात. याच्यामध्ये आपण बघितल्याप्रमाणे कोणकोणते? तर पहिले 4 हे काय दिलेले आपल्याला? स्वरसूत्र दिलेत म्हणून यांना आपण स्वर प्रत्याहार असे म्हणतो. त्याची सुरुवात अ पासून तर च पर्यंत म्हणजे अच प्रत्याहार झाला स्वर प्रत्याहार. तर हयवरट पासून तर हल पर्यंत हे सगळे व्यंजन. म्हणून ह पासून तर ल पर्यंत तर हल झाला व्यंजन प्रत्याहार. ओके. एकदम सिंपल गोष्ट कळाली आहे. ओके. त्यानंतर आपण हे पूर्ण बघितलंय कॉमा करून कशी लिहायची ते. ओके. या प्रकारे आपण वर्णमाला आणि माहेश्वर सूत्र हा टॉपिक कंप्लीट केलाय. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक सोबत. जर तुम्हाला हा व्हिडिओ एकदम इन्फॉर्मेशनफुल वाटत असेल, नॉलेजफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओज आणि पूर्ण इन डिटेल टॉपिक वाईज व्हिडिओज प्रत्येक पॉईंटचं आपण चॅनलवरती अपलोड करणार आहोत. येत्या काही काळात प्रत्येक विषयाबद्दल आणि संस्कृतबद्दल इन डिटेल व्हिडिओ येणार. जे की नाही करून मी तुम्हाला सांगितलं पहिल्या सिलेबसच्या व्हिडिओमध्येच की 200 आउट ऑफ युनिव्हर्सिटीमध्ये आपण 150 मार्कचं टार्गेट कसंही कंप्लीट करणार आहोत. त्यासाठी नक्कीच चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.